तात्काळ उठवण्यात यावी। धाराशिव नगर परिषदेतील नवरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर 140 कोटी रुपयाच्या निधीची कामे तात्काळ सुरू करावीत। नगर परिषद धाराशिव विभाग प्रमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा विजय असो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा विजय असो। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहरातील विकास कामांना खीळ घालणाऱ्या स्थगिती सरकारचा धिक्कार असो। या स्थगिती सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या स्थगिती सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या स्थगिती सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। जिल्ह्याच्या विकास निधीला खीळ घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। जिल्ह्याच्या विकास निधीला खीळ घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। या स्थगिती सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। या स्थगिती सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। धाराशिव जिल्ह्याच्या डीपीटीसीचा जो विकास निधी 2024-25चा जवळपास 268 कोटी रुपयाचा मंजूर निधी या महायुती सरकारमधील या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या कुरघोडीच्या राजकारणातून या निधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्थगिती दिलेली आहे। आणि हे स्थगिती दिल्यामुळे 2024-25चा जवळपास 350 कोटी आणि 25-26चाही निधी तो मागचा निधी खर्चित झाल्याशिवाय हा नवीन निधी रिलीज होणार नाही। तर या महायुती सरकारमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षण विभागाचा, MSEBचा निधी, या शहरातील विविध भागातील निधी हा प्रलंबित असून यांच्या राजकीय कुरघोडीमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास भोगावा लागत आहे। परवा भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी उघड सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी मार्फत हा निधी कमी मिळाला होता, म्हणून आम्ही हा निधी रद्द केला आणि या महाराष्ट्राचा बाप देवेंद्र फडणवीस वरी बसलेला आहे। मग अशा पद्धतीने जर काही मंत्री या जिल्ह्यातून सांगत असतील की जिल्ह्यातील जनतेवर आम्ही असा अन्याय करत आहोत, तर या अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे। या जिल्ह्याचा जो विकास निधी असतो हा निधी सर्वसामान्य जनतेच्या कर रूपातून गोळा झालेला निधी असतो। हा काय कुणाच्या ह्यांच्या भाजपच्या किंवा शिंदे सेनेच्या मंत्र्याच्या, मुख्यमंत्र्याच्या खिशातून द्यायचा निधी नसतो। आणि यांच्या कार्यकर्त्याला ठेकेदारी मिळावी, ह्यांच्या मर्जीतल्या लोकांना गुत्तेदारी, ठेकेदारी मिळून त्यातून पैसे, भ्रष्टाचार कमवावा, असे जर यांचा हेतू असेल तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे। आणि परवा भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्वांना सांगितलं की त्या निधीमध्ये काही अनियमितता आणि गैरप्रकार झाले होते। आणि काही पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की कोणती अनियमितता आणि कोणता गैरप्रकार, तर ते सांगत आहेत की जनतेने याचा शोध घ्यावा। अहो, जो आपले आमदार आणि आपण आरोप करून हा निधी थांबविला आहे, आपण मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार देऊन, उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार देऊन हा निधी थांबवलेला आहे। तक्रारीत आपणच म्हणताय की अनियमितता आणि गैरप्रकार झाला आहे। मग आपल्याला जर अनियमितता आणि गैरप्रकार माहीत असेल तर तो आपण जिल्ह्यातील जनतेसमोर मांडलं पाहिजे की कुठल्या अनियमितता आणि कुठला गैरप्रकार आहे। पण विनाकारण ठेकेदारीच्या भांडणातून हा निधी थांबवून या जिल्ह्यातील, या शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचं काम करण्यात आलेलं आहे। दुसरा विषय, या जिल्ह्यात आपल्या नगरपालिकेतील धाराशिव नगरपालिकेला 140 कोटीचा निधी नगरोत्थान योजनेमार्फत मंजूर झालेला आहे। गेली 1.5 वर्ष झालं ही टेंडरची प्रक्रिया चालू आहे। आपण सर्व शहरवासी आणि जिल्हावासी बघत आहोत। जानेवारी 2024ला टेंडर निघालेलं, त्याच्यात 90 दिवसाची अट होती की 90 दिवसात पूर्ण प्रक्रिया करून हे कामच सुरू व्हावे असं अपेक्षित होतं प्रशासकीय मान्यतेमध्ये। परंतु वारंवार यांनी वेळ काढूपणा केला, सीओवरती प्रचंड दबाव या भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांनी निर्माण केला आणि सीओनी निविदा ओपन करायला जवळपास 1 वर्ष घेतले। ओपन केल्यानंतर आता कसं तरी ते काम मार्गी लागलं होतं, तर आता परत मान्य ह्या राज्य सरकारने त्याच्यावरती परत ही प्रक्रिया रद्द केली, नव्याने प्रक्रिया निघणार। मग 2-2, 3-3 वर्ष ह्या शहरातील 59 रस्ते, नाले याच्यासाठीचा तो निधी आहे। गेली 2 वर्ष या शहरातील नागरिकांना खड्ड्याचा, धुळीचा प्रचंड त्रास होत आहे। 2 मुलांचे बळी गेलेले त्या खराब रस्त्यामुळे। एवढे करून जर तुम्हाला फक्त गुत्तेदारीचे भांडणच आणि गुत्तेदारीतून भ्रष्टाचार करण्यासाठीच आपल्याला जर राजकारण करायचं असेल आणि शहरवासियांची अशीच बळी जाऊ द्यायची असतील, तर आम्ही आपला तीव्र शब्दात निषेध करतो। तसेच प्रशासनालाही विनंती केलेली आहे की आपणही या पुढाऱ्यांच्या मर्जीवर किती
आपण काम करायचं आणि जरा सत्सग बुद्धी वापरून माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय मुख्याधिकारी असतील यांनी काम करावं आणि शहरवासियांना, जिल्हावासियांना जरा दिलासा द्यावा अशी आज आम्ही यांना विनंती केलेली आहे. आरोप प्रत्यारोप होतच राहत आहेत, परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी 2 वर्ष झालं आपण प्रश्न मार्गी लागत नाही असं म्हणणं आहे. मग या विकासासाठी आपण पुढची दिशा काय आपली? 2 वर्षापासून तर काही निकाल लागत नाहीये, मग पुढे बी असंच होत राहणार? नाही, मग तेच आम्ही त्यासाठीच आज जिल्हा शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. मुख्याधिकारी असतील, इथले नगर प्रशासनाचे अधिकारी असतील, आता CO मॅडम या सर्वांच्या भेटी घेऊन आम्ही त्यांना विनंती करत आहोत, जरा तरी कायद्याला नियमाला धरून आपण कामकाज करावं. सत्ताधाऱ्यांच्या दबावात येऊन आपण किती काम करणार? शेवटी आपलं उत्तरदायित्व हे सामान्य जनतेप्रती आहे, आपल्या सर्वांचंच, आमचं तर आहेच. आणि आम्ही याच्यासाठी रास्ता रोको केलेला आहे, याच्यासाठी धरणे केलेलं आहे, उपोषण केलेलं आहे काँग्रेस पक्षाने. महाविकास आघाडीच्या आंदोलनात काँग्रेस पक्ष सिंहाचा वाटा उचलतोय. व्यक्तिगत आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंवार ह्या प्रशासनाची भेट घेतो, निवेदन देतो किंवा हा निधी, कारण ठेकेदारी गुत्तेदारी कुणाला मिळेल ते मिळेल, त्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही, पण ही विकास कामं मार्गी लागली पाहिजेत आणि शहरवासियांना दिलासा मिळाला पाहिजे. गेली 3-4 वर्ष तिथं लोकप्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नगराध्यक्ष नसल्यामुळे ह्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधारी भाजप, शिंदे गट हे पालिकेवर दबाव आणून त्यांचा कारभार हाकत आहे आणि त्याचा त्रास शहरवासियांना होत आहे.